बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। शेगाव शहरात ट्रॅफिक नियमचे उल्लंघन करणाऱ्या ऑटोवर धडक कारवाई, बिना लायसन्स व कागदपत्र विरहित वाहन जप्त। शेगाव शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ऑटो रिक्षांवर शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या ट्रॅफिक टीमने आज जोरदार कारवाई केली। माननीय पोलीस अधीक्षक साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम राबवण्यात आली। या कारवाईत शहरातील विविध भागात ट्रॅफिकला अडथळा निर्माण करणारे, बिना लायसन्स तसेच आवश्यक कागदपत्रांशिवाय वाहतूक करणारे ऑटो रिक्षा ताब्यात घेण्यात आले। संबंधित सर्व वाहने शेगाव शहर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली आहेत। वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला असून नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे। शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या दबंग ट्रॅफिक टीमचे एएसआय गजानन मुंडे, एएसआय किटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश वानखेडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेश रेड्डी, पोलीस कॉन्स्टेबल योगेश चोपडे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर राठोड यांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरात शिस्तबद्ध वाहतुकीस मदत होणार असल्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे। केलेल्या या कारवाईमुळे शहरात शिस्तबद्ध वाहतुकीस मदत होणार असल्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे। उपसंपादक रंजना राठोड, प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर, बुलढाणा। दिनांक 18/1/2026 मध्ये आज रविवार असल्यामुळे शहरामध्ये रहदारीचा रस असल्यामुळे माननीय एसपी साहेब श्री तांबे साहेब आणि ॲडिशनल एसपी साहेब श्री लोंढा साहेब यांच्या PSO साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळपासून शहरामध्ये गाड्या जास्त गर्दी असल्यामुळे मोहीम ट्रॅफिक जाम करणारे ऑटो, रहदारी वाहतुकीचा अडथळा निर्माण करणारे वाहने गोष्टीला आणून 207 प्रमाणे करण्यात आले। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।